नमस्कार. वेलकम फ्रेंड्स. आज आपण एमपीएससीची जी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 1 डिसेंबरला पार पडली, त्याचे जे प्रश्न कन्फर्म बदलतील आणि काही प्रश्न जे रद्द होतील, ते एक थोडक्यात आपण पाहूया. याच्यामध्ये भरपूर असं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. याचं स्पष्टीकरण पण मुलांनी दिलेलं आहे. पण जे प्रश्न कन्फर्म बदलू शकतं एमपीएससीचा जो आयोग आहे, तर ते कोणते? तर याच्यामध्ये आपण बघूया. तर बघा, हा प्रश्न जो आहे, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची प्रणाली आढळते? तर हा जो प्रश्न आहे, तर तो ए, बी, सी, डी हे चारही ऑप्शन बरोबर आहेत. कारण जाळीदार प्रणाली सुद्धा महाराष्ट्रामध्ये सापडते. त्यामुळे याचं उत्तर हेच असेल. त्यामुळे हा प्रश्न नो चेंज या कॅटेगरीमध्ये येतो. त्यामुळे हा प्रश्न काही बदलणार नाही. त्यानंतर बघा, साक्षरता महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेचा हा प्रश्न आहे. तर ए आणि बी तरी कन्फर्म बरोबर आहे. तर पण काही जर तुम्ही राज्यसेवेचीच मुख्य परीक्षा जी झालेली आहे 2018ची, तर त्याच्यामध्ये बघा त्याने असं पण दिलेलं आहे की 82.34% हे पण त्याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे. आणि त्यामुळे इथं हा प्रश्न अ, हा प्रश्न दोन्ही पद्धतीनं बरोबर आहे. म्हणजे 82.91 ही फायनल आकडेवारी आहे आणि 82.34 ही फायनल व्हायच्या अगोदरची, म्हणजे एक ड्राफ्ट असेल त्यांचा, त्याची आकडेवारी आहे. त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत. त्यामुळे आयोग काय निर्णय घेतं हे इथं पाहणं गरजेचं आहे. पण माझ्या माहितीनुसार याचं जे उत्तर असेल ते चेंज होईल आणि ए बी सी हे त्याचं उत्तर असेल. फायनल आन्सर की मध्ये आपल्याला हे नक्की दिसून येईल. त्यानंतर बघा, हा प्रश्न रद्द करण्याचं पण स्वातंत्र्य एमपीएससी ला आहे. त्यामुळे हा प्रश्न कदाचित आश्चर्यकारकरित्या रद्द पण होऊ शकतो. पण एबीसी हे उत्तर मॅक्सिमम यायला पाहिजे बरोबर. त्यानंतर बघा, चंद्रपूर वनी हा ऑप्शन जातो. घोगुस तेलवासा हे पण आहे चंद्रपूरमध्ये. त्यामुळे एबीसी हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यामुळे हे उत्तर नक्की बदलून आपल्याला मिळेल. त्यानंतर बघा, पॅनचा जो प्रश्न आहे तो रद्द होण्याची शक्यता खूप कमी आहे. आयोग इथं नो चेंज असंच याचं उत्तर येऊ शकतं. कारण काय, याचं खरं म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड हे त्याचं अचूक उत्तर आहे. पण हा प्रश्न नो चेंज म्हणूनच येईल. आता त्याच्या खालील जो प्रश्न आहे 12व्या पंचवार्षिक योजनेचा, ह्याच्यामध्ये 2 टार्गेट्स होती. हा जो प्रश्न आहे तो काहीसा ग्रे शेड मध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, ग्रे शेड मध्ये जाणारा हा प्रश्न आहे. मुलांचं जे म्हणणं आहे ते पण बरोबर आहे. कारण काही ठिकाणी ते 5 आणि 5% ते 5.5% असं आहे. मग पहिल्या याच्यानुसार पहिलं जे टार्गेट होतं 9, जी आर्थिक वाढ जीडीपीची होती, त्याच्यामध्ये तो महागाईचा जो दर आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला किंमत वाढीचा दर, तो 4.5 ते 5% हा पहिल्या टार्गेटनुसार होता. त्यामुळे हे उत्तर पण बरोबर आहे. आणि मुलांचं म्हणणं असं आहे की ते दुसरं एक टार्गेट त्यांनी ठेवलं होतं. त्यामुळे एकंदरीतच ओव्हरऑल जो घटक आहे तो 4.5 ते 5.5 असा असला पाहिजे. पण एमपीएससीला इथं असं अपेक्षित असू शकतं की आम्ही पहिल्या टार्गेटनुसार तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हे उत्तर जे आम्ही दिलेलं आहे ते बरोबर आहे. त्यामुळे हा प्रश्न नो चेंज असाच असेल. ठीक आहे, हा प्रश्न काही बदलणार नाही. या प्रश्नाचं उत्तर काही बदलणार नाही. त्यानंतर बघा, हिगिन्सचा जो प्रश्न आहे तो हिगिन्सच्या जे काही स्टँडर्ड सोर्सेस आहेत त्यानुसार त्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे. ऑप्शन ए, केवळ ए असं दिलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा काही बदलणार नाहीये. त्यामुळे हे एक त्यांचं त्यांचं स्वतःचं असं बुक आहे हिगिन्सचं, त्याच्यामधून हा सोर्स आहे. कारण किरण देसले सरांच्या याच्यानुसार किंवा अजून काही कोचिंग क्लासेसचे जेव्हा आपण रेफरन्स पाहतो त्यावेळी आपल्याला याचं उत्तर, हे आयोगाचं उत्तर हे बरोबर आहे, याच कॅटेगरीमध्ये जातं. बघा, स्लेडेन व शॉन यांच्या पेशी सिद्धांताबाबत खालील कोणती विधाने अचूक आहेत? तर मुलांनी प्रश्नाचं जे स्वरूप आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर मुलांचं असं म्हणणं आहे की याचं उत्तर हे ए सी डी असायला पाहिजे, बी हे चुकीचं आहे. तर लक्षात घ्या, ही एक थेअरी होती वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेली आणि त्याच्यातून काही अनुमान निघालेले आहेत. त्यानुसार आपल्याला एक फायनल आउटकम किंवा फायनल कॉन्क्लुजन ज्याला म्हणतो आपण ते काढायचं असतं. त्यामुळे आयोगानं जे उत्तर दिलेलं आहे सर्व ऑप्शन बरोबर आहेत. तेच उत्तर याच्यामध्ये कायम राहील. तुम्हाला 2022चा जर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो पेपर पाहिला त्याच्यामध्ये डायव्हर्सिटीवर एक प्रश्न होता बघा, अल्फा बीटा गॅमा डायव्हर्सिटी. तर आयोगाला जे अपेक्षित असतं उत्तर ना तेच आहे. म्हणजे हे चारही ऑप्शन बरोबरच आहेत आणि त्यानुसारच आपण हा प्रश्न पाहिला पाहिजे. त्यामुळे हा
ऑप्शन जो आहे तो नो चेंज मध्ये, म्हणजे याचं उत्तर जे असेल ते नो चेंज मध्येच आपल्याला मिळेल. हा प्रश्न काही बदलणार नाहीये. त्यानुसार बघा, हा प्रश्न प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या बाबतीत आहे, पण काहीसा संदिग्ध आहे. त्यामुळे आयोग इथं जास्त विचार नाही करणार. हा प्रश्न रद्द कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो. त्यानंतर हा जो लाईम आहे त्याच्यामध्ये मी सुद्धा एबीसीडी असंच ऑप्शन दिलेलं आहे, म्हणजे सर्व बरोबर. कारण सगळे हे बेसिस आहेत. ठीक आहे. त्यानुसार आपण उत्तर दिलेलं आहे घाईघाईमध्ये. पण चुन्याची निवडी हे त्याच्या अचूक म्हणजे जवळ जाणार असं ते उत्तर आहे. त्यामुळे हा प्रश्न नो चेंज मध्येच येईल. ठीक आहे. नो चेंज कॅटेगरीमध्येच हा प्रश्न येईल. त्यानंतर फायनल जर आपण बघितलं की भारताच्या घटना दुरुस्तीनुसार वगैरे वगैरे हे मेघालय राज्याचं आहे, ते उपराज्य होतं. त्यामुळे हा ऑप्शन चुकतो. ठीक आहे. हा ऑप्शन चुकतो. त्यामुळे याचं जे ओव्हरऑल जे उत्तर असायला पाहिजे ते या पर्यायामध्ये आपल्याला दिसत नाही. त्यामुळे हे जे आहे तो प्रश्न रद्द कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो. कन्फर्म हा रद्द होईल. त्यानंतर कर्पुरी ठाकूर हा सुद्धा आयोगाला जे अपेक्षित आहे उत्तर, त्यानुसार त्यांनी ते दिलेलं आहे. तर बघा, हे जननायक वगैरे सगळं बरोबर आहे. त्यांचा जन्म इथं झाला हे पण बरोबर आहे. हा प्रश्न कन्फर्म, हा ऑप्शन कन्फर्म चुकीचा आहे 4 नंबरचा. तर याचं तुम्ही काय मिनिंग घेता, याचं काय इन्फरन्स काढता, कॉन्क्लुजन काढता, त्यानुसार तो प्रश्न सेट केलेला आहे. तर लक्षात घ्या, हे जे कर्पुरी ठाकूर होते ते नॉन काँग्रेसीच होते. ठीक आहे. ते कोण होते? नॉन काँग्रेसी होते, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे ते नॉन काँग्रेसी मुख्यमंत्री असा त्याचा आपण अर्थ घेतला पाहिजे. तर दुसरे कोणतरी ते महामाया प्रसाद जे आहेत, तर त्यांच्या बाबतीत असं आपल्याला कळतं की ते मुळातच एक काँग्रेसी, काही काळ ते काँग्रेसी वातावरणात राहिले होते, काँग्रेसी विचारधारेचे होते. त्यामुळे ते एक प्रकारचे काँग्रेसी मुख्यमंत्री किंवा काँग्रेसी विचारधारा चे मुख्यमंत्री असा त्याचा अर्थ निघतो. तर इथं काँग्रेसी या शब्दाचा अर्थ काँग्रेसी विचारधारेचे मुख्यमंत्री असं आपण घेतलं पाहिजे. भले त्यांनी पक्ष सोडू द्या किंवा पक्षाच्या अगोदर ते कोण होते माहित नाही, पण त्यांची विचारधारा ही काँग्रेसी होती. कुणाची? महामाया प्रसाद यांची. त्यामुळे दुसरा ऑप्शन जो मुलं म्हणतात की चूक आहे, तर तो चूक नाहीये, तर तो बरोबर आहे. कारण कर्पुरी ठाकूर हे कधी काँग्रेसचे नव्हतेच किंवा काँग्रेस विचारधारेशी त्यांचा काडीचाही संबंध नव्हता. म्हणूनच ते गैर काँग्रेसी मुख्यमंत्री, पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री ठरतात, असं आयोगाला त्यातून सांगायचं आहे. महामाया प्रसाद होते, पण ते काँग्रेसी होते, म्हणजे काँग्रेसी विचारधारेचे होते. ते कधी काळी ते काँग्रेसमध्ये होते, असं त्याचा आयोगाला अपेक्षित असं उत्तर आहे. ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्न रद्द होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नो चेंज कॅटेगरीमध्येच हा प्रश्न जाऊ शकतो. सौर कृषी वाहिनी जो आहे प्रश्न बघा, तर तो त्यांना पहिली जी योजना होती त्याला अनुसरून हा प्रश्न त्याने विचारलाय. त्यामुळे आयोगाचं उत्तर जे आहे ए आणि बी ते बरोबर आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे, तर प्रति एकर न देता त्याने काय केलंय? प्रति हेक्टर असा प्रश्न विचारला, असं त्या योजनेचं स्वरूप आहे बघा. दुसऱ्या योजनेमध्ये जर बघितलं तर प्रति हेक्टर किती? 1,25,000 असं काहीतरी आहे. आणि भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर इथं संदिग्धता आहे. प्रतिवर्ष, म्हणजे प्रति वर्षाला ते भाडं देणार आहेत का, की वन टाइम भाडं देणार आहेत, असं त्या योजनेमध्ये काय मेन्शन केलं आहे, आणि ते आपल्याला ह्या ऑप्शन मध्ये दिसतं का? तर यानुसार हा प्रश्न आपण पाहिला पाहिजे. त्यामुळे ए बी हे आयोगाचं उत्तर बरोबर आहे, आणि त्यांनी पहिल्या योजनेनुसार हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर हे असे प्रश्न आहेत जे आपण इथं सेट करू शकतो, कारण ह्या प्रश्नांच्यावरच अनेक मुलांचा स्कोर चांगला येऊ शकतो. तर बघा, कर्पुरी ठाकूर नो चेंज हा मेघालयचा प्रश्न रद्द होऊ शकतो. चुन्याच्या निवडीचा बदलणार नाही. हा प्राण्यांच्या वर्गीकरणाचा बदलू शकतो, बदलणार नाहीये, तो रद्दच होईल. किंवा नो चेंज पण आयोग देऊ शकतं, कारण एक प्रकारे हा प्रश्न थोडा काहीसा चुकलेलाच आहे त्यांचं सेट करताना. त्यानंतर सेल थेरी नो चेंज होईल. हिगिन्स हा प्रश्न बदलणार नाही. ग्रोथ रेटचा त्यांना पहिल्या टार्गेटनुसार अपेक्षित होतं, त्यामुळे त्यांनी 4.5 ते 5% असं दिलेलं आहे. पॅनचा शक्यतो बदलणार नाही. चंद्रपूरचा कन्फर्म बदलणार. लिंग गुणोत्तर जे आहे तो प्रश्न बदलू शकतो. आणि हा जाळीदारचा नो चेंज या कॅटेगरीमध्ये येऊ शकतो.
थँक्यू.